ओबीसी मधून ह्या कुणबी सर्टिफिकेटनी ही जी घुसखोरी झाली आमच्या राजकारणामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, आमच्या राजकीय प्रतिनिधित्वामध्ये, मग त्यावेळेस पवार साहेब तुम्ही अशी भूमिका काय घेतली नाही? आज आपण ज्या पुण्यात बसलोय त्याच पुण्यामध्ये तुमच्याच पक्षाचे प्रशांत जगताप जे महापौर झाले, ते महापौर ते कोणत्या याच्यातनं निवडून आले होते? ते ओबीसीच्या कुणबी दाखल्यावर. त्यावेळेस मग तुम्ही का नाही ही भूमिका घेतली? दत्ता धनकवडे असतील, आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं पडगम वाजलेले आहेत. साहेब तुमची भूमिका आता चांगली आहे, पण याच्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत पासून पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा इतर सहकारामध्ये पण तुमच्याच पक्षाचे काही पदाधिकारी कुणबी दाखले घेऊन ओबीसीच्या जागेवर आता कार्यरत आहेत, त्याच्या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय आहे हे आमचं तुम्हाला विचारणं आहे. पवार साहेबांनंतर अजितदादांचा राष्ट्रवादी गट आहे, मग पवार साहेबांची जी भूमिका आहे तशाप्रमाणेच अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका असणार आहे का? पुण्यामध्ये 44 जागा ओबीसींसाठी राखीव आहे, पिंपरी चिंचवडमध्ये 31 जागा राखीव आहेत. माझा अशी विचारणा आहे, याच्यामध्ये मग अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ असतील, उद्धव ठाकरे असतील, या सर्वांनी त्यांच्या पक्षाची भूमिका ओबीसी आरक्षित जागेवर तुम्ही मूळ ओबीसींना तिकीट देणार का? आणि ते तुमच्या जाहीरनाम्यामध्ये हे तुम्ही इलेक्शनच्या आधी जनता जनार्दनाच्या समोर जाताना ओबीसींच्या दारामध्ये मतं मागायला जाताना तुमच्या ह्या भूमिका तुम्ही स्पष्ट केल्या पाहिजे, अशी आमची विचारणा आहे. मुळामध्ये पवार साहेबांनी भूमिका घेतली त्याचा मला राजकारणाशी एवढा काय मला देणं घेणं नाहीये. पवार साहेबांनी काल ती भूमिका घेतल्यानंतर सांगितलं की भाजप बरोबर कोणी जाऊ नये म्हणून, आणि त्याच दिवशी सेम डे मुंबई MCAच्या इलेक्शनला पवारांचे खास जितेंद्र आव्हाड आणि आशिष शेलार पवार पॅनेल तिथं होतो MCAचा. मग पवार साहेब तुमच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही का? त्यामुळं ओबीसीच्या बाबतीत तुम्ही ही भूमिका घेतली. आता जे ओबीसीतनं जे या पदावर कार्यरत आहेत त्यांचे तुम्ही राजीनामे घेणार आहेत का? तिथं इतर ओबीसी मूळ ओबीसींना संधी देणार आहात का? आणि पवार साहेबांप्रमाणेच बाकीच्या पक्षाचे जे काही प्रमुख आहेत त्यांची भूमिका काय हे आपल्या या चॅनलच्या आपल्या या माध्यमांच्या माध्यमातून तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. ओबीसींसाठी तुम्ही ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आता त्यानंतर ज्या वेळेस हे सगळं झालं 2 सप्टेंबरच्या JR नंतर ओबीसीचे आमची उपोषणं झाली, आमचे मोर्चे झाले, त्यावेळेस ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती नेमली गेली. त्या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आणि योगायोगाने कालच त्यांना भाजपच्या